resume the game. Umpire Bala Ikade and umpire Boyal, these two are the umpire. Today is a hazy climate, a light cloudy day, cast condition. Is going to be backbone of Bhiwandi cricket, Santosh Madhvi. In this season, he claimed 2 times hat trick and best bowler of the tournament in Gaudevi Cup, Babgaon. अगदी बरोबर आहे, ॲब्सोल्युटली ट्रू. आणि BRPला स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलिंग फिगर संतोष मडवी याच्याच नावे आपल्याला पाहायला मिळाली होती. अग्रहाच्या प्रतिष्ठानला संघाकडून खेळताना त्यांनी हा कारनामा केला होता. Is going to be Santosh Madhvi. Open the bowling attack. Facing him, man of crisis, Mateen Khan. Here goes Madhvi. Oh, beauty, beauty. Change of pace. This is a smart bowling from Santosh Madhvi. एस एक्स्ट्राऑर्डिनरी बॉलिंग संतोष मडवी आपण पाहतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी करताना आणि बऱ्याच वेळेला अशाच प्रकारे गोलंदाजी करताना आपण संतोष मडवी याला पाहिलेलं आहे. And 12th man Yash Patil yesterday laughing because a very good start from Santosh Madhvi. This time chipped away in the air. First bounce to extra cover with the stroke Mateen Khan of the mark with 1 and Sona Devi Logistic 1 without loss. एका धावेने अकाउंट ओपन होते सोनादेवी लॉजिस्टेक या संघाचं आणि एका धावेने अकाउंट ओपन करतोय फलंदाज मतीन खान. Next match Altaf Bali Fam Team Pioneer and Rupesh and Sanjay Matre Fam Team Mahindra Sport. Here goes Santosh Madhvi. Boston and slow bouncer. It has been a quality bowling from Santosh Madhvi. एस अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. स्लोअर बाउन्सर इथे हाताला लावतो आणि फलंदाज नयन पूर्णपणे अचंबित होतोय. Madhvi turn. Goes past us, charging from here. Boston and lovely looking on drive in the gap. Long chase for the fielder. Well cut off inside the boundary line from Akshay Kasar. Relay fielding and batsman taken 2. So 9 off the mark with 2 and his score is 3 without loss. What a lovely looking stroke played by Nayan Bhuir. एस अतिशय सुरेख ऑनड्रॉयचा फटका नयन याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला होता. Madhvi turn. Oh, this time beauty, beauty. Wide Yorker just past the bat, and that marks excellent over. Turn from Santosh Madhvi. Consider only 3 runs. येस या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने झाली होती आणि या षटकाची समाप्ती निर्धाव चेंडूने होते. या षटकामध्ये आपण पाहतोय बॅकबोन ऑफ भिवंडी क्रिकेटच्या पाठीचा कणा संतोष मडवी याने फक्त आणि फक्त इनमिन 3 धावा खर्च केलेले आहेत. गेंदबाजी के लिए जैन को लगाया गया है. सामना करेंगे मतीन खान. आप देख रहे हैं अप्पा नाना मेमोरियल कप पोगांव. जैन गेंदबाजी के लिए लगाए गए. शिले मिड ऑफ रिजन मध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. बिलाल शेख थे वहां पे. छोटी बैकलिफ का इस्तेमाल किया था मतीन खान ने. 2 पे मतीन. कुल स्कोर 4. सोना देवी लॉजिस्टिक. नयन भुएर सामना कर रहे हैं जैन का. फील्ड की जमावट. शॉर्ट थर्मेन बैकवर्ड पॉइंट कवर एक्स्ट्रा कवर घेरे में. इस मरतबा फोर्स किया बिलाल शेख गेंद के नीचे. नयन भुएर आउट. पहिला हादरा बसतोय सोनादेवी लॉजिस्टिक या संघाला नयन भोरच्या रूपाने. अतिशय सुरेख झेल आपण पाहतोय 30 सर्कलमध्ये पकडलेला आहे तो बिलाल शेख याने. नए बैट्समैन राहुल मात्रे जिन्होंने अर्धशतक जमाया था और टीम को जिताया भी था. 6 अर्धशतक आ चुके हैं. 10 हैट्रिक आए. पिछले सीजन में 18 अर्धशतक आए थे. 12 हैट्रिक आए थे.
ये सीजन लगता है गेंदबाजों की हैट्रिक का ऐतिहासिक सीजन रहेगा। अन्ना नाना मेमोरियल कप में कल एक कीर्तिमान बना था कि 4 मैचेस में 20 बैट्समैन शून्य पे आउट हुए थे। इस मरतबा ऑन दिया, बहुत ही करारा ड्राइव, कड़क शॉट, 4 रन। अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय एक्स्ट्रा गोल रिझन मधून सीमा पार कडक फटका आपण पाहतोय मतीन खान याच्या बॅट मधून। धावसंख्या 4 ने वाढून झालेली ती धावफलकावर 8 धावा। आता शुमाइल सूसे ने क्लास इज परमानेंट, उनका फॉर्म जल्दी वापस आएगा। बहुत खूबसूरत शॉट ऑन द राइज, सिर काफी स्थिर। इस चौके की मदद से स्कोर तेजी से बढ़ता हुआ 8 पे पहुंचा है। और सर मैंने भी कहा था कि फॉर्म आता जाता रहता है, क्लास कभी नहीं मरता। यह आज शायद टीम में गैसुद्दीन शेख नजर नहीं आ रहे। यस, विकेट कीपिंग कर रहे हैं, बहुत कम करते हैं। अब आरडी ने भी सोच लिया हर मैच में पूरी ताकत झोंक दी जाए। जैन की गेंद कट के अंदर की जानी भाई, विकेटों के ऊपर से चली गई, डॉट गेंद। या चेंडूवर मात्र वापसी करताना कमबॅक करताना आपण पाहतो गोलंदाजाला। इस मैच की विजेता टीम को रईस बिल्डर एंड डेवलपर से टकराना है। पायनियर के कैप्टन और महिंद्रा स्पोर्ट्स के कैप्टन। धीमी गेंद, गति परिवर्तन, वाइड ऑफ लॉन्ग ऑफ खेला है। टीम के कैप्टन है वहां पर हिमांशु, 1 रन बनता हुआ। एका धावेने धावसंख्या वाढून झालेली ती धावफलकावर 9 धावा दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना। 9 रन 1 विकेट गंवाने के बाद महिंद्रा स्पोर्ट्स के कैप्टन और पायनियर के कैप्टन, आप दोनों को टॉस के लिए रिपोर्ट करना है। शाहिद खान और पपिया खारिक, अल्ताफ बाली फैम टीम, एमएलए माजी एमएलए रुपेश मात्रे और संजय मात्रे फैम टीम। जैन, धीमी गेंद थी, पंच किया इनफील्ड के ऊपर से राहुल मात्रे ने, कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। शॉट वाइड एंड पनिश्ड। एस आउटसाइड ऑप्शनमा चेंडू होता आणि जसा चेंडू तसा समाचार घेताना आपण पाहतोय राहुल मात्रे या फलंदाजाला पॉइंट रिजन मधून हा चौकार राहुल मात्रे याच्या बॅट मधून। बिलाल खुश नहीं है वहां पर, क्योंकि एक गेंद बची थी, उस पर चौका आया। कुल मिलाकर 2 ओवर की समाप्ति पे 13 रन बने, 1 विकेट। आज दीपेश माली नहीं है, यस, सरदर्द वाले बैट्समैन नहीं है। धावसंख्येवरून पाहतोय धावफलकावर झालेली ती 13 धावा। पहिल्या षटकामध्ये 3 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। 2 ओवर 13 रन और 1 विकेट। गेंदबाजी में स्वयं कैप्टन है हिमांशु पाटिल, अलीमगढ़ एक्सप्रेस। इस अलीमगढ़ एक्सप्रेस आता मात्र पटरीवर आपल्याला पाहायला मिळेल। देखिए, श्याम चौधरी इस सीजन में बहुत खतरनाक टच में है। बिलाल शेख बीसी फॉर्मेट में रनों के अंबार लगा रहे। ये सोना देवी को मैच जीतना है तो एक लंबा लक्ष्य रखना होगा। हिमांशु इस मरतबा खींच के मारा है, पीछे खिलाड़ी है, मिस की हुक शॉट, मतीन खान आउट। मिस की हुक शॉट आपल्याला पाहायला मिळतोय या ते फलंदाज मतीन खान याच्या बॅट मधून आणि मतीन खान याची केली संपुष्टात येते। तर दुसरा सलमेचा फलंदाज बाद झालेला आहे। पहिला फलंदाज बाद झाला होता नयन भोईर आणि त्यानंतर बाद होतोय मतीन खान। देखिए, एक से बढ़कर एक कमेंटेटर हैं पूरे महाराष्ट्र में, पूरे भारत में, लेकिन दशरथ पाटिल का अंदाज ही अलग है।
उनके जो जुमले हैं वो काफ़ी वायरल होते हैं। शब्दों का समंदर है, सटकली मटकली, गुटखा खाओ चले जाओ। वहीं दशरथ पाटिल काफ़ी इंजॉय कर रहे हैं इस पोगांव कप को। आपका विशेष स्वागत। अगली वेगळी शैली असणारे आमचे सहकारी समालोचक दशरथ पाटील एन्जॉय करत आहेत या चषकाला. विकी मात्र या शून्यावर बाद होतोय. बॅटचा हलकासा स्पर्श आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये हर्ष. देखिए, पायनियर के कैप्टन और महिंद्रा स्पोर्ट्स के कैप्टन 6 ओवर से पहले आपको टॉस के लिए रिपोर्ट करना है, ऑर्गेनाइजिंग कमेटी का कहना है। धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 13 धावा आणि 13 या अशुभ आकड्यावर अशुभ घडतंय सोनदेवी या संघासाठी. नवीन फलंदाज खतरो के खिलाडी फेललेस कस्टमर अल्ताफ शेख मॅन फ्रॉम टेंबोली खेलपट्टीवर जातोय. खतरों के खिलाड़ी खतरे में आ गए हैं। हिमांशु हैट्रिक पे आ गए। अब तक 10 हैट्रिक जो हुए हैं उसमें से 4 आरडी के गेंदबाज कर चुके हैं, 4 जय भोलेनाथ सरोली पाड़ा के, 2 मरतबा संतोष मडवी, 2 मरतबा सागर भैर। आरडी की तरफ से किरण पाटिल, हिमांशु पाटिल कर चुके हैं हैट्रिक। ये अगर करते हैं तो दूसरा हैट्रिक पर खतरों के खिलाड़ी, उनके सामने अल्ताफ शेख, हिमांशु पाटिल हैट्रिक गेंद के साथ, ओ बाउंसर वाइड, 1 फॉर दी ओवर। इसे कहते खाया पिया कुछ नहीं और 12 आने का गिलास तोड़ के आए. अगदी बरोबर उल्लेख केलात. कारण हॅट्रिक ही उकली जाते. पंचांचा योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. देखिए, ओवरऑल अगर एक सीजन के हैट्रिक की बात करें तो उसामा डाउडी के नाम है, एक सीजन में 4 हैट्रिक। उससे पहले इस गेंद के बाद बताऊंगा, स्वीप की कोशिश, हल्का सा गति परिवर्तन आगे रखा था। इससे पहले प्रशांत मात्रे, एकता मिसाइल ने 1999 और 2000 में 3 हैट्रिक किए थे। उसके बाद शारिफ नाचन ने पायनियर से खेलते हुए 2012-13 में 3 हैट्रिक किए थे। वो रिकॉर्ड उसामा ने मापुली क्रिकेट धमाका 2019 में तोड़ दिया था। हा संपूर्ण लेखाजोखा नक्कीच सिद्दीक बाबे सरांकडून आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. इस मर्तबा इनसाइड आउट खेला है, बहुत खूबसूरत शॉट, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 4 रन। अतिशय सुरेख चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि चौकाराने धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या 4 ने वाढून झाली. तिथे आपल्याकडे 18 धावा. 18 रन हो चुके हैं, 3 विकेटें गिरी है। सदाबहार कमेंटेटर महाराष्ट्र के अजय गरज भी दोपहर के डिनर के बाद हमसे जुड़ते हुए, मौसम करवट ले रहा है, बदल रहा है। बहुत मशहूर 2 शेर हैं कि कूफे वालों की तरह अपनी रविश मत रखना, मुझसे मिलना है तो दिल में खलिश मत रखना। और वो मिलने को आ रहे हैं मेरे अल्लाह, आज वो मिलने को आ रहे हैं मेरे लिए। आज सूरज की छाओं में तपिश मत रखना। क्या बात आहे बाबे सर. आज मात्र आकाशामध्ये आपण पाहतो सूर्य आणि ढगांमध्ये लपंडावाचा खेळ आणि ते मात्र पोगावाच्या मैदानामध्ये बॅट आणि बॉलमध्ये कशमकश आपल्याला पाहायला मिळते. बहुत सुहाना मौसम, क्षण के धूप आ रही है, क्षण के कुछ भी आए वो वैसे भी खूबसूरत रहता है। इस मर्तबा अजीबो गरीब शॉट खेले थे, पहले ही उन्होंने ग्रिप बदल दी थी और अंपायर इकाड़े का कहना कि गेंद विकेटों के पीछे जाकर ज्यादा स्विंग हुई। अंपायर इज द बेस्ट जज। गेंदबाजी कर रहे हैं हिमांशु पाटिल, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। ओ बढ़िया गेंद, राइज होकर बिल्कुल कान के पास से चली गई, झुमका गिरा रे बरेली के बाजार में सुनाती हुई। अगदी बरोबर. पेस अँड बाउन्स आपल्याला पाहायला मिळत आहे आणि निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर सोनादेवी लॉजिस्टिक संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर स्थिर आहे, ती म्हणजे 18 धावा. 18 रन हो चुके हैं, 3 ओवर हो चुके हैं, 3 विकेट गिरे हैं।
6.00 करंट रन रेट। भिवंडी के कॉट्रेल किरण पाटिल मोर्चे पे लगाए गए हैं। क्या सक्सेसफुल बॉलर है, और इस सीजन में किसी गेंदबाज ने रफ्तार का कहर बर्पा किया है बल्लेबाजों पर, तो वह एक किरण पाटिल। अगदी बरोबर आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचा नक्कीच विक्रमी यंदाच्या अंकामध्ये किरण पाटील याच्याच नावे आहे. ये भी हैट्रिक कर चुके हैं इस सीजन में। देखिए, बोल्ड की हैट्रिक का जब भी जिक्र होता है अंतरराष्ट्रीय क्रिकेट में तो नो डाउट एट ऑल चेतन शर्मा। हालांकि 4 बोल्ड के हैट्रिक हो चुके हैं अंतरराष्ट्रीय क्रिकेट में। वसीम अकरम ने जो दोनों हैट्रिक किए थे दोनों बोल्ड के थे। उसके बाद वकाड़ी यूनुस ने न्यूजीलैंड के सामने बोल्ड का हैट्रिक किया। किरण तेज तर्रार गेंद, कट की कोशिश, बल्ला घूमने से पहले गेंद निकल गई। क्या बॉलिंग एक्शन है उनका। भिवंडी के कॉट्रेल इस सीजन में अच्छी गेंदबाजी भी कर रहे हैं और बहुत खुश भी चल रहे हैं। किरण पाटिल लेफ्ट आर्म राउंड ही स्टंप्स, फिर अधूरे मन से चेस किया था वाइट। यावेळी मात्र वेग पाहायला मिळाला होता, मात्र वेगामध्ये दिशा परिवर्तन पाहायला मिळते आणि वेग परिवर्तनामध्ये दिशा परिवर्तन नको. किरण पाटिल बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रहे थे जय बजरंग चषक भिनार में। 10 विकेटें हासिल की थी। लेफ्ट आर्म राउंड ही स्टंप्स, इस मर्तबा ऊपर लगी है, उछाल को भांप नहीं पाए, सॉफ्ट डिसमिसल। देखिए गेंद कहीं ना कहीं सीने के करीब आई थी. आणि नक्कीच जेव्हा तुमच्या नक्कीच शरीराच्या जवळून तुम्ही जेव्हा फटका खेळता तेव्हा तुम्हाला फटक्यामध्ये ताकद झोकता येत नाही. नए बैट्समैन शुमाइल सूसे टीम के कैप्टन बल्लेबाजी को जा रहे हैं. सुभाष, एक बात तो है कि शुमाइल से इस सीजन में ओपन नहीं करा है, हालांकि एज अ ओपनर वो काफी सक्सेस रहे. उनका अगर करियर हम उठा के देखते तो अगदी बरोबर आहे, कारण प्रत्येक संघाची एक वेगळी रणनीती असेल. कदाचित सोनादेवी लॉजिस्टिक संघाची एक वेगळी रणनीती असेल की सुमाइल सुशे याला मधल्या फळीमध्ये खेळण्यासाठी पाठवा. बिल्कुल रणनीति तो जरूर है, लेकिन रन नहीं बन रहे. 19 रन 4 विकेट. सामना कर रहे हैं बैट्समैन अल्ताफ शेख. इस मर्तबा स्विच इट, ये कहा मानते हैं, ये थोड़ी मानते हैं. अगर इनके आउट होने के रिकॉर्ड को हम देखें तो 50 मर्तबा इसी शॉट पे आउट भी हुए और 50 मर्तबा ये शॉट लगा भी चुके. अगदी खतरों के खिलाड़ी वापस. दिल है कि मानता नहीं और अल्ताफ है कि मानता नहीं. बिल्कुल जुनून है क्रिकेट का उनमें. और अब यहां पर किरण पाटिल हैट्रिक पे आ गए. पहले हिमांशु आए थे, अब किरण. सामने शुमाइल सूसे. रन की भी जरूरत है, विकेट भी बचाना है, दुविधा में है. लेकिन किरण पाटिल को सीएम चषक में उन्होंने जो सिक्सर लगाया था स्टैंड में चैलेंज के. शुमाइल सूसे, किरण पाटिल चार्ज होते हुए हैट्रिक छूट गया. बहुत बढ़िया कोशिश गैसुद्दीन शेख की. बिलाल शेख की पहले स्लिप पर डाइव किया था. अगर हैट्रिक होता तो फिर 11वां रहता और इस स्पर्धा का पहला रहता और किरण पाटिल का दूसरा. क्या गेंद थी, बाल बाल बच गए शुमाइल. किरण आप जाकर आउट, लेकिन हैट्रिक पूरा नहीं हुआ. कोई गलती नहीं, शुमाइल 0 पे आउट. आणि शून्यावर आणखीन एक फलंदाज बाद होतोय. स्वर्गीय अप्पा नाना स्मृती चषक शून्यावर बाद होणाऱ्या फलंदाजासाठी ओळखला जाईल. यश पाटिल 12वें खिलाड़ी हैं, वो काफी एंजॉय कर रहे हैं उर्फ यष्ट्या. आणि एसटीएनच्या मागे झेल पकडलेला आहे बिलाल शेख या एसटी रक्षकाने. यस,
देखिए 12वें खिलाड़ी भी बहुत फेमस हो चुके हैं भिवंडी तालुका में। गजा नहीं तो मजा नहीं, हंसी का जब भी रहती थी गजा रहते थे, और बहुत देर तक धनेश के लिए सांगा रहे। मनोज पाटिल उर्फ सांगा, मला मराठी शिको। आप मशहूर हो रहे हैं यश पाटिल उर्फ यष्टा, इनका फेवरेट खिलाड़ी। इन्होंने तो फाइनल में कह दिया था अपने ओनर के सामने, फाइक अंसारी उनका फेवरेट खिलाड़ी है। ये भिवंडी का क्रिकेट है। किरण रफ्तार का कहर, अच्छा ड्राइव इस मरतबा खेला है आउटफील्ड में साकिब खान ने, 1 रन। ओवर समाप्त होते हुए 4 कुल स्कोर है, केवल 20। पाइनियर के कैप्टन और महिंद्रा के कैप्टन, आप दोनों को टॉस के लिए आना है। डेथ ओवर में क्या होगा, चैलेंज रहेगा या नहीं रहेगा। चैलेंज खेले या कोई भी खेले, चैलेंजिंग कमेंट्री हमेशा की है सुभाष धुमाल ने आपके साथ। धन्यवाद सिद्दीक भावे सर. कासोछाप गतीने धावा धावपलकडे झलकल्या गेल्यात आणि त्याचं कारण RD440 ओवलिया संघाची अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी, तिखट आणि जालीम मारा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा संघनायक अलिमगड एक्सप्रेस हिमांशू पाटील येतोय. सामना करेल फलंदाज साकिब खान. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. धावपलकावर 20 धावा. फलंदाजांनी खूपच निराशाजनक कामगिरी केल्याने त्याचं कारण RD संघाची गोलंदाजी राहिलेली आहे, त्यांचं क्षेत्ररक्षणही राहिलेलं आहे. सर्वच्या सर्व गोलंदाजांनी अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे. संतोष मडवे असो, जैन असो, त्यानंतर हिमांशू पाटील, किरण पाटील. यावेळी पंच आमच्याकडे बोलतात कारण चेंडू पाडल्यानंतर खूपच दिशा भरकटला जातोय गोलंदाज हिमांशू पाटील याच्याकडून. ज्याप्रमाणे मागील षटकामध्ये किरण पाटील यांनी गोलंदाजी हाताळली होती, त्यांनी त्याच प्रकारचे गोलंदाजी हाताळताना हिमांशू पाटील याला आपण पाहतोय. यावेळी मिस टाइम फटका होता. खरं तर ऑन साईडला चेंडू खेळायचा होता, मात्र चेंडू होतो ऑफ साईडला. पॉइंट रिझनला चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत फक्त एकच धाव पूर्ण करतात फलंदाज. फायनल स्पोर्ट्स संघाचा संघनायक आणि महिंद्रा स्पोर्ट्स संघाचा संघनायक आपण टॉससाठी आमच्या VIP ट्रान्सफॉर्मर यायचा आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळालेला महिंद्रा स्पोर्ट्स विपक्ष फायनल स्पोर्ट्स या 2 संघामध्ये. यावेळी चेंडूला आपटे दिली होती. फलंदाज नक्कीच पूर्णपणे बीट होता आणि फलंदाज पंचांचा 1 फॉर द ओव्हरचा इशारा होतोय. गोलंदाज आपण पाहतोय हिमांशू पाटील. यावेळी चेंडू त्याने अपवडला होता आणि फलंदाज ही पूर्णपणे आश्चर्यचकित झाला होता. यावेळी चेंडू हवेमध्ये, मिस टाइम फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद होईल गिरीश याची खेळी संपुष्टात येते. तब्बल 7वा फलंदाज इथे बाद झालेला आहे सोनादेवी संघाचा गिरीशच्या रूपाने. आणि 7च्या 7 फलंदाज हे झेलबाच्या रूपाने बाद झालेले आहेत. धावसंख्या स्थिर आहे. धावपलकावर 22 धावा. अतिशय निराशाजनक कामगिरी आपण पाहतोय सोनादेवी टेमकर या संघाची. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फटका होता, मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज होता. क्षेत्र निवडलं होतं ते नक्कीच चुकीचं होतं आणि आणखीन एक फलंदाज झेलबाच्या रूपाने बाद. तर 8वा फलंदाज झेलबाच्या रूपाने बाद झालेला. आणखीन एक विक्रम स्वर्गीय अप्पा नाना स्मृती चषकामधील आपल्याला पाहायला मिळतोय. 8 फलंदाज या सामन्यामध्ये कॅचच्या रूपाने बाद झालेले आहेत. धावसंख्या स्थिर आहे. धावपलकावर 22 धावा. अजय आणखीन एक विक्रम या चषकामधील आपण पाहतोय. यस, खरं तर हा विक्रम जो आहे 10च्या 10 फलंदाज अंजुमन ट्रॉफीमध्ये आपण पाहिलेला आहे.
वकी स्पोर्ट्स महापोलीचे जे फलंदाज होते ते 10च्या 10 फलंदाज जलचीतच्या रूपात बाद झाले होते. प्रार्थना स्पोर्ट्स हा संघ त्यांच्या समोर होता आणि त्या मॅचमध्ये सामन्याच्या पहिल्या 3 चेंडूंवर 3 गडी बाद केले होते प्रार्थना स्पोर्ट्स कडून खेळत असताना वडूनवरच्या उज्ज्वलनं. पाहूया तो विक्रम मोडीत तर निघणार नाही, मात्र त्या विक्रमाची कदाचित बरोबरी होऊ शकेल जर 2 फलंदाज आणखीन झेलबाच्या रूपाने बाद झाले तर. फार बिकट परिस्थिती आहे. चांगला बॉल होता, तेवढाच चांगला फटका फ्लिक केलाय आकाशनं. डीप मिड विकेटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फक्त एक धाव घेण्याची संधी. टॉससाठी यायचं आहे पॉइंटर स्पोर्ट्स संघाचा संघनायक आणि प्रतिस्पर्धी महिंद्रा स्पोर्ट्स संघाचा संघनायक. किरण पाटील आलेले आहे शेवटच्या षटक घालण्यासाठी धावसंख्या धावफलकर 23 धावा. अतिशय निराशाजनक कामगिरी सोनादेवी टेमघर संघाच्या फलंदाजांची राहिलेली आहे. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. 1 धाव पूर्ण करतात फलंदाज जोपर्यंत मिड ऑफ मध्ये चेंडू अडवला जातोय आणि एका धावीने संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावफलकावर 24 धावा. आकाश वारघडे आता मात्र सामना करेल किरण पाटील याचा. किरण पाटील सामना करेल फलंदाज आकाश वारघडे. यावेळी आकाशामध्ये फटका खेळलेला आहे. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय अजय आणि चेंडू जाईल सीमापार 4 धावांसाठी चौकार. अतिशय सुंदर फटका, एक कलात्मक फटका आपल्याला पाहायला मिळाला. शक्तीचा कमी आणि युक्तीचा जास्त वापर करण्यात आलाय. फक्त दिशा दाखवली. नक्कीच गोलंदाजाचा चेंडूचा फेस होता त्या फेसचा वापर इथे फलंदाजाने केलेला आहे. निश्चितच एका वेगवान गोलंदाजाची ही ताकद असते, त्याचा पेस, त्याचा वेग. मात्र तोच वेग येथे फलंदाजाने उपयोगात आणलाय गोलंदाजाच्या विरोधात. बॅटचा फेस खोलून चौकार प्राप्त केलाय. पुन्हा एकदा अतिशय सुरेख फलंदाजी, आणखी एक चौकार, रॅम शॉट. नक्कीच धावांची नित्यांत आवश्यकता होती सोनादेवी टेमघर संघाला आणि त्या महत्वाच्या धावा आकाश वारगडे याच्या बॅटमधून येतात. इथे पुन्हा एकदा शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करताना दिसतोय फलंदाज आकाश वारगडे. मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट. काय सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पाहतोय आणि त्याचाच त्याला फायदा होतोय. यावेळेस ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न होता, बाहेरची कड लागली बॅटची. अपिश फटका होता, मात्र सुरक्षित फटका आहे. बॅकवर्ड पॉईंटचा फिल्डर बॉल तोपर्यंत सिंगल येथे कंप्लीट करण्यात आली आहे. याआधीचे जे 2 चौकार आपण पाहिले होते, चेंडू आपटण्याचा जास्त प्रयत्न केला होता किरणनं. खरं तर हीच रणनीती बनवण्यात आली होती आरडी संघाकडून. हिमांशूने देखील बाउन्सर चेंडूंचा खूप चांगला वापर केला. आखोट टप्प्याचे चेंडू खूप चांगल्या पद्धतीनं चांगल्या वेगानं हाताळले. सुरेख बॉल यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बीट होतोय फलंदाज आणि याचबरोबर ह्या इनिंग्सची समाप्ती होते. फक्त 33 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. सोनादेवी टेमघर संघाकडून फलंदाजांनी पूर्णपणे निराश केलंय आणि विजयाचं जे लक्ष्य आहे ते फक्त 34 धावांचं असणार आहे. RD 4440 ओळी. 2 संघामध्ये सिद्दीक बाबे सर आपण व्यापीठासमोर यायचं आहे. आमचे सहकारी समालोचक अजय घरत आमचे सहकारी समालोचक नक्कीच व्यापीठासमोर नाणेफेकसाठी सज्ज होणार आहेत आणि आमच्या मान्यवर विनंती असेल बालाराम बंटी सेलके आपणास विनंती असेल की आपण व्यापीठावर यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. तर दोन्ही संघांचे कॅप्टन्स आलेले आहेत. इकडे यायचं जरा. आदरणीय बाळाराम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस. जी ऐसा कुछ तो नहीं है, हमारी टीम अच्छा खेल रही है, हम अगले मैच में अच्छा करने की कोशिश करेंगे. इस मैच में महिंद्रा स्पोर्ट्स आपके सामने है, कहाँ तक देखते हैं आपकी टीम को, वहाँ उस टीम को कैसे देखते हैं और कितने स्कोर पर रोकने का प्रयास होगा? एक्सपेक्टेशन्स अजून जास्त वाढलेले आहेत का? मी जास्ती अपेक्षा करतो. पहिले टीमला मॅचला परफॉर्मन्स चांगला झाला, आता या मॅचला पण परफॉर्मन्स चांगला करतील अशी आशा करतो. निश्चितच. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा या महत्त्वाच्या सामन्यासाठी. तर टॉसमधून समाचार असा आहे की पायनियर स्पोर्ट्स संघाने टॉस जिंकलाय. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आपण जाऊया चालू असलेल्या मॅचकडे, ज्या सामन्यामध्ये फक्त 34 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. RD टीम समोर त्यांची फलंदाजी सुरू होते. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. या अगोदर आपण 38 धावांचं माफक लक्ष्य पाहिलं होतं महिंद्रा स्पोर्ट्स आणि हमजा स्पोर्ट्स
हे दोन संघ जेव्हा खेळताना आपल्याला पाहायला मिळाले आणि यावेळी आपण पाहतोय सोनादेवी टेमघर आणि RD हे संघ सध्या खेळताना दिसत आहेत आणि सोनादेवी टेमघर संघाने फक्त 34 धावांचं एक माफक लक्ष ठेवलेलं आहे RD 440 ओवळी या संघासमोर. स्वर्गीय अप्पा अण्णा स्मृती चषकामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आता सिटी आणि ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम. जय हनुमान क्रीडांगण पोगाव या मैदानामधून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण ग्लोबल टेनिस क्रिकेट GTCच्या माध्यमातून केलं जात आहे. फायनल स्पोर्ट्स संघाचा संघ नायक आणि महिंद्रा स्पोर्ट्स संघाचा संघ नायक आपण बॉल चॉईससाठी यायचं आहे. आतापर्यंतचे सामने आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेले आहेत BC4 फॉर्मॅटमधून. त्यामध्ये तिसऱ्यांदा असं घडतंय की 40च्या अंडरच टार्गेट आपल्याला पाहायला मिळत आहे. स्पर्धेचा जो सांघिक धावसंख्येचा निच्चांक आहे तो सुरेश एंटरप्राइजेस संघाच्या नावावर आहे. 30 धावा त्यांनी फक्त जोडल्या होत्या 6 षटकांमध्ये काल धनेश 11 संघाविरुद्ध. आणि या मॅचमध्ये 33 धावा फक्त पाहायला मिळाल्या. सोनादेवी टेमघर सारख्या बलाढ्य टीमकडून ही अपेक्षा कोणालाही नव्हती. मात्र अप्रतिम धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली RDच्या सर्वच गोलंदाजांकडून. बिलाल शेख ऑन स्ट्राईक, पहिलं षटक घेऊन गोलंदाज साकिब. नॉन स्ट्रायकरचा एंडला अक्षय कासार. पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि पहिल्याच बॉलवर जबरदस्त फटका जागा बनवून पंच केलाय. कव्हरच्या डोक्यावरून बॉल काढलाय. बॉल सीमा पार, 4 धावा, चौकार. अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेला होता, वजन मागच्या पायावर ट्रान्सफर केलं होता, जागा बनवली होती आणि चेंडूला जागा दाखवली. अगदी इनफिल्डच्या वरून टिपिकल पॉवरफुलचा फटका आपण पाहतोय. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय बिलाल शेख याच्या बॅटमधून. खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे या सत्रामध्ये आपण जर बिलालचा विचार केला तर. आणि त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवत असताना पहिल्याच बॉलवर चौकार ठोकलाय. यावेळेस बाहेरची कट लागली आहे. फार दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सुदैव बिलालचं की कुठली तिथे स्लिप नाही आहे. जो खेळाडू आहे तो शॉर्ट थर्डमॅनला आहे सर्कलच्या आतमध्ये. डॉट चेंडूची सांगता होते. चेंडूला वळण देण्याचा प्रयत्न येते साकिबच्या माध्यमातून केला जातोय. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस बॅकफुटला जाऊन होक केलाय. मिस टाइम फट, फिल्डर भरपूर दूर आहे. बराच काळ चेंडू हवेत देखील राहिला होता. खेळायचं होतं कुठेतरी फाईन लेग लॉंग लेग रिजनमध्ये. मात्र बॉल गेलाय थोडा समोर इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. फील्ड होईपर्यंत 1 धाव कंप्लीट करण्यात आली. संघाची धावसंख्या पुढे सरसावते बिनबाद 5. लवकरात लवकर कदाचित हा सामना संपवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बिलालचा आपल्याला दिसतोय. अक्षय देखील एक अतिशय आक्रमक फलंदाज आहे. चांगला बॉल. यावेळेस सन्मान दिला जातोय. डायरेक्ट हिटची आवश्यकता आहे मात्र अतिशय सुमार दर्जाचा थ्रो होता. स्क्वेअर फेकी आणि अखेर 1 धाव कंप्लीट करण्यात आली आहे. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. येथे विकेटची संधी उपलब्ध झाली होती. सुभाष अगदी बरोबर आणि चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजाचा. मात्र निशाणा इथे साधला गेलेला नाही. यावेळेस सुरेख फटका, चांगलं टायमिंग पाहायला मिळतंय आणि इनफिल्डच्या वरून बॉल काढलाय. वाईड डिश लॉंग ऑफ सीमा पार, नेत्रदीपक चौकार. आणखीन एक चौकार आपण बघतोय बिलाल शेख याच्या बॅटमधून. आणि बिलाल शेख साकिब खान गेल्या वर्षीच्या हंगामाचा विचार केला तर एकाच संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळाले होते. फार कमजोर चेंडू पाहायला मिळाला होता. साकिबच्या माध्यमातून विट दिली होती. यावेळेस स्वीप लगावण्याचा प्रयत्न, हा बॉल थोडासा संत गतीनं टाकण्यात आला होता. बॅटची आतली कडा घेतल्यानंतर बॉल पाठीमागे निघून गेलाय. डॉट चेंडूची सांगता होते आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त होतोय. धावसंख्या झाली आहे बिनबाद 10. RD 440 ओवळी हा संघ असं आपण म्हणू शकतो की विजयाच्या अगदी उंबरठ्यावरच येऊन ठेपलाय. खरं तर अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी आहे. मात्र विजयासाठी फक्त 24 धावांची आवश्यकता आहे. अगदी बरोबर अजय, तू उल्लेख केला, अगदी तुझ्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. कारण एक माफक आव्हान आहे. 10 धावा आपल्याकडे झालं केल्या गेल्या आहेत आणि कोणताही गडी ते बाद झालेला आहे. मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय RD 440 ओवळी या संघाला. डिफेंडिंग चॅम्पियन आहे हा संघ. कारण गेल्या वर्षी या चषकावर याच संघाने नाव कोरलं होतं आणि ते सातत्य पहिल्या सामन्यामध्ये या अंगामध्ये आपल्याला पाहायला मिळते या चषकामध्ये.
खरं तर सोनादेवी टेमघर संघाकडून देखील भरपूर अपेक्षा होत्या. असं वाटलं होतं की एक चांगला सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. कारण बॅटिंग ऑर्डर आपण जर पाहिली तर फार स्ट्रॉंग आहे कागदावर. मतीन खान, राहुल म्हात्रे, विक्की, अल्ताफ शेख यांसारखे चांगले अनुभवी खेळाडू आहेत. शुमाईल सुसे देखील चांगला फलंदाज आहे. नयन गिरीश यांसारखे काही युवा फलंदाज त्यांच्याकडे आहेत. मात्र कुठल्याही फलंदाजाने चांगली कामगिरी केली नाही. सपशेल नांगी टाकली फलंदाजांनी असंच म्हणावं लागेल. नवीन षटकाला सुरुवात करतोय आकाश. स्विंग करण्याचा प्रयत्न आतली कडा लागली आहे. नशिबाची साथ मिळते फलंदाजाला. बॉल ट्रॅव्हल होतोय वाईडिश फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. नक्कीच नशिबाचा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि तोही आरडी ट्रिपल प्रो ओली संघाच्या धावफलकामध्ये जोडला जाईल. धावसंख्या 4ने वाढून झाली तिथे अपलकर 14 धावा. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तिथे करण्यात आला होता. खरं तर फटका एवढा चांगला नव्हता मात्र रिझल्ट फार चांगला आलाय फलंदाज अक्षय कासारसाठी. फलंदाजांवर कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाहीये आणि त्यामुळेच अगदी मुक्तपणे फटके खेळताना दिसत आहेत. आतापर्यंत या इनिंग्समध्ये 3 चौकार आपण पाहिलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार बिलाल शेखच्या बॅटमधून आणि अक्षय कासारचा हा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आखो टप्प्याचा बॉल फुल पॉवरफुल डिलाइटफुल आणि सक्सेसफुल षटकार. अप्रतिम फटका आपण पाहतोय अक्षय कासार ज्याच्या बॅटमधून निघालेला असरदार षटकार. धावसंख्या 6ने मुसंडी मारते आणि धावसंख्या 6ने वाढून झालेले ते धावफलकावर 20 धावा. अक्षय कासार अतिशय घातक फलंदाज आहे. विश्वजित ठाकूर सारख्या अप्रतिम गोलंदाजा विरुद्ध देखील त्याने TDPL मध्ये 2 षटकार ठोकले होते एकाच ओव्हरमध्ये आणि एक चौकार देखील मारला होता. यावेळेस फुलवर घेऊन सुरेख ड्राईव्ह मात्र डीपमध्ये फिल्डर तैनात आहे. वायडिश लॉंग ऑफला 1 धाव घेण्याची संधी मिळते. खूप चांगलं टायमिंग आता त्याचं मात्र पाहायला मिळत आहे. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 21 या आकड्यावर. विजयाचं जे लक्ष्य आहे ते फक्त 34 धावांचं आहे. पूर्णपणे एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. हो आखो टप्प्याचा बॉल होता. यावेळेस फायदा उचलता आला नाही बिलालला. चेंडूचा वेग थोडासा कमी होता आणि त्यामुळेच लवकर बॅट फिरवण्यात आली होती. जरूर एक चांगली संधी होती. एक मोठा फटका खेळण्याची ती संधी गमावली गेली आहे बिलालच्या माध्यमातून. इथून सामना जिंकणं फारच कठीण दिसतंय सोनादेवी टेमघर टीमसाठी. मात्र एखाद दुसरा गडी देखील बाद करण्याचा इथे प्रयत्न करायला हवा त्यांनी. संघर्ष करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर संघर्ष करणं गरजेचं आहे. सामना जवळजवळ हातामधून निसटलाय मात्र संघर्ष करायला हवा. यावेळेस मात्र अगदी बॅटच्या मधोमध घेऊन भिरकावून दिलाय बॉल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार आउट ऑफ द पार्क षटकार. धावसंख्या यावेळी 6ने वाढेल आणि धावसंख्या 6ने वाढून झालेली ती धावफलकावर 26 धावा. सॉरी 27 धावा 27. केवळ औपचारिकता शिल्लक आहे. स्वतःभोवती गिरकी घेत असताना चेंडूला भिरकावून दिलं होतं बिलालनं. यावेळेस चेंडूची जी लेंथ होती ती फार लवकर पीक केली होती. चेंडूचा वेग देखील समजून घेतला होता आणि मागच्या बॉलवर जी चूक केली होती ती चूक केली नाही बिलालनं. एक उत्तुंग षटकार बिलालच्या बॅटमधून. विजयासाठी फक्त 7 धावांची आवश्यकता. लो फुल टॉस ऑन साईडला तडकावलाय. डी फॉरवर्ड स्क्वेअर लेगला खराब क्षेत्ररक्षण याचीच कुठेतरी कमतरता राहिली होती मला असं वाटतंय सोनादेवी टेमघर टीमच्या माध्यमातून. ज्या ठिकाणी 1 धाव व्हायची होती त्यात ते चौकार दिलाय. फिल्डरकडून भरपूर मोठी चूक आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या बिनबाद 31. इथून फक्त इन मेन 3 धावांची आवश्यकता आहे आणि हा सामना जवळजवळ सोडलेला आहे. निगेटिव्ह बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळते. स्लॉपी वर्क ऑल्टरमध्ये गिरीश कडूनही पाहायला मिळाला होता. 1-2 का 4 मागील चेंडूवर आपण पाहिलं होतं. आणि आता गोलंदाजीसाठी पहा कोण आलाय. विक्की म्हात्रे. सामना पूर्णपणे सोडून दिलाय. अगदी योग्य उल्लेख केला तुम्ही. कारण RD सारख्या संघाविरुद्ध तुम्हाला जर फाईट बॅक करायचीच होती तर किमान 50 धावांपर्यंत मजल मारणं गरजेचं होतं. खरं तर अपेक्षा होत्या की कुठेतरी सोनादेवी टेमघर संघाची बॅटिंग पाहता 60-70 धावा त्यांचे फलंदाज जमवतील 6 षटकांमध्ये. मात्र तसं काही घडलं नाही. प्लेन मेस चांगला बॉल विक्कीच्या माध्यमातून. खरं तर विक्कीला मी जास्त गोलंदाजी करताना पाहिलेलं नाही. परशुराम टावरे स्टेडियममध्ये लेदर क्रिकेटमध्ये जरूर त्याला गोलंदाजी करताना पाहिलेलं आहे. दिवे संघासाठी पार्ट टाइम गोलंदाजाची भूमिका काही सामन्यांमध्ये त्यांनी पार पाडली आहे.
आणखी एक चांगला बॉल होता, मात्र सन्मान दिलाय आणि एक सिंगल घेत असताना अक्षय कासार. ओहो, ओव्हर थ्रो. सामना फिनिश. तर आरडी 444 ओवळी संघानं हा सामना अगदी 10 गडी राखून 7 रन देऊन 4 विकेट चटकावणारा हिमांशू पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर. 2 षटके हाताळलेले आहेत, त्यामध्ये केवळ 7 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 4 विकेट चटकावलेल्या आहेत. अलिमगड एक्सप्रेस हिमांशू पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. हिमांशू पाटील आपण पुढे यायचं आहे. आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड मंचूर विराजमान चरण पाटील चाविंद्रा गावचे समाजसेवक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल. वेलकम सुदर्शन शेलके, आपलं हे हार्दिक स्वागत आहे. अलिमगड एक्सप्रेस हिमांशू पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर. 7 धावा 2 षटकामध्ये आणि 4 विकेट त्याने चटकावलेले आहेत. चाविंद्र गावचे समाजसेवक चरण पाटील साहेबांच्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी